सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आई 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 ग आई आई अगं बाई काय झालं? हा पोट दुखतंय का तुमचं? हो हा का तडस बिडस लागली की काय? हो ग हो अगं ते गवसकडे खाणं झालं ना भरपूर आणि मग घरी येऊन पण जेवलो. आता सुरमई होती मला काय माहिती मग तू होतं काय त्या गवसकडे एवढं? अगं काय नाही ग तो म्हणाला होता की होम लोन पास झालं ना की मग ट्रीट देतो. तर आज त्याचं लोन पास झालं मग म्हणाला चला घरीच देतो ट्रीट. अगं त्याच्या बायकोने काय काय केलं होतं ते खाल्लं. आता मला काय माहित तू घरी सुरमई करणार आहेस म्हणून. हे श्यामल पण सुरमई फर्स्ट क्लास झाली होती हा. अगं त्या धानलीमध्ये एवढी खाल्ली ना मी. पण बरं झालं जेवलात ते. अहो तो शिरा काही धड जेवला नव्हता. तो तसाच झोपला. आबा तर रात्रीचं फारसं जेवत नाहीत आणि शलाका सिनेमाला गेली म्हणून बाहेर खाऊन आली होती. तशीच झोपली ती. धड जेवली सुद्धा नाही. सगळा मूडच गेला होता माझा. असं केल्यासारखं कोणी खाल्लं की बरं वाटतं. हो तुला बरं वाटतं पण इथे माझं पोटाला लागले तडस. मला बरं वाटत नाही. त्याचं काय नाही. तुम्ही थोडी शतपावली करता का? चला उठा उठा. हे शिर्याला काय झालं न जेवायला? अहो मॅच हरलो म्हणून उपाशी झोपलाय तो. काय? हो आता नेमके जेवायच्या वेळेला मॅच हरलो ना आपण. तू पण ना आपण नेमके हरत असताना त्याला विचारायला गेली असशील की जेवायला येतोस का म्हणून. अगं बाई. मग बरोबर आहे. कसा जेवणार तो? कर आहे रे बाबा कर. अगं हे श्यामल काय? जा उठव त्याला. ते पराभावाचं दुःख पसरं ना की भूक लागेल अपरात्री. अहो पण आता झोपलाय ना तो. तिथे अख्खी इंडियन टीम मस्तपैकी पार्टी करून जेवून बिवून झोपली असेल. हा आपला तिथे उपाशी झोपलाय. जा जा उठव. हो उठवते. आय 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 अगं बाई तुम्हाला ओवा आणून देऊ का? ओ काय ते आणते आणते. फारच दिसतोय वाटतं पोट तुमचं. तुझ्या झोपलास काय रे? हा जागा आहे. भांग बिस्कटला का बघतो. बरं काय म्हणत होतो? जागा आहे तर सांगू टाकतो तुला. तू असं उपाशी झोपू नको समजलं ना. उपाय झोपवू नको. जेवून घे. तर उपाय झोपला ना तर ॲसिडिटी वाढते असं मी कुठेतरी वाचलेलं आहे. तर मॅच हरलो म्हणून उपाशी कशाला झोपायचं? मॅचचा आणि जेवणा खाण्याचा संबंध काय? म्हणजे परवा आपण ती हरता मॅच जिंकलो. तुला माहिती आहे ना कसं सचिन आऊट झाल्याबरोबर कैफचे आई वडील देवदास बघायला गेले. मोहम्मद कैफचे. आणि ते देवदास बघता आणखीन उदास झाले. होणारच मग. बाहेरून बघतोय तो काय मॅच जिंकलो. पण त्यावेळेला तू दुप्पट बोलातस का रे? मग आता हरलो म्हणून तू उपाशी काय झोपलायस? कळलं? चल उठ. ऐकलंस? चल जेवण घेता. चल उठला आबा तुम्ही? बरं केलं. काय हवंय काय बांब वगैरे? मला उठवायचं. अरे उठवायचं म्हणजे काय? ते झोपला होता. हो. मगापासून एवढं मी सांगतो क्रिकेट मॅच आणि ह्याचा पोटाचा संबंध याच्यावर म्हणजे फुकट आहे सगळं. अरे चल जेवून घेतं. ही ॲसिडिटी पोटामध्ये ती ॲसिडिटी ती न जेवल्यामुळे वाचलं ते मॅच पोटाचा संबंध. जेवून चल मी वाढतो तुला. शलाका झोपली तशी. अगं काय आहे शलाका? लाईट तसंच चालू.
नुसते दिवे जाळायचे. अगं पांघरून तरी घ्यावं ग माणसानी. पांघरून आता हिला. क्या हो गया तुम्हें? हाँ कितने दिन से ये बात कहना चाहती थी. क्यों इतनी शराब पीते हो? किसी दिन जान निकल जाएगी. अगं बाई, काय गे ओवा आणलास? वा आणि हा शिर्या उठला का ग? हो हो जेवतोय तो. आबांनी बळे जेवू घातलं त्याला. आहेत आबा तिकडे आहेत. हो हे एक बरं आहे रे बाबा. कोणाचं ऐकत नाही पण त्यांचं ऐकतो. म्हणजे त्यांचं आणि त्याचं बरं पटतं जरा. अगं ऐक काय ग विचार कसला करतेस? हे सकाळी लवकर उठायचंय ना. अगं मग विचार काय करायचा त्याच्यामध्ये? लवकर झोप म्हणजे लवकर उठशील. बर अरे राम. अहो हे श्यामल हे बघ काय. कल्याणमध्ये उकळते पाणी ओतून पत्नीने पतीला ठार मारले. छमारी. हो श्यामलाबाई. काय झालं? काय झालंय? तब्येत बरी आहे ना तुझी? काय पाहिजे? काय नाही नाही, काल रात्रीपासून बघतोय मी श्यामला, तू ना अशी जरा टेन्स असल्यासारखी वाटतेस. काय झालं? झोप वगैरे झाली ना नीट? हो झाली. नाही श्यामल तू माझा ऐक, तू जरा डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घे. तू नाही मला काही झालेलं नाहीये. तुम्ही जा ना. हो पण तरी माझा असा अंदाज आहे तू जाऊन. कसला अंदाज आहे? हा किती वाजलेत? तुमची तयारी व्हायची ना. जा आटपा आंघोळ व्हायची आहे तुमची. उगाच नसते तर्क लढवू नका. जा ना तुम्ही जा. काही झालेलं नाही मला. ए श्यामल हा ए तुला असं नाही वाटत की आज आपल्या भूमिकांची अदलाबदल झाली? का? म्हणजे तुझी नेहमीची काळजीवाहू मंत्री ही भूमिका आज मी करतोय. हो फार झालं. जा जा आंघोळ आटपा जा. अरे फार झालं म्हणजे असं काय बोलतेस तू? हे बघ काहीही झालं ना तरी मी एक कुटुंब वत्सल माणूस आहे का. हो जा जा. कुटुंब वत्सल माणूस जा आंघोळ आटपा. नाही तर या कुटुंब वत्सल माणसाचा असा थैथयाट असतो ना ऐन वेळेला तो मला सहन करावा लागेल. काहीतरी बोललो. जा तुम्ही. शलाका ए आई बाय, मी कॉलेजला चालली आहे का? शलाका एक मिनिट थांब. निघालीस तू? हो. ए आई हा टॉप चांगला दिसतोय ट्राउझरवर. हो खूप छान दिसतो. तू मला सांग काल तुम्ही पिक्चरला कोण कोण गेला होता? अगं तुला सांगितलं की प्रीती, मी आणि आदिती तिघीच होतो. तुमच्या ग्रुपमध्ये हिंदी कोण बोलतं? दोघं तिघं आहेत क्लासमध्ये, ते हिंदी बोलतात. दारू कोण पितं? ये काहीतरी काय बडबडतीयस? दारू वगैरे कोणी पित नाही. आणि पित असेल तर मला कसं कळणार आई? ते काय दारू पिऊन कॉलेजला नाहीये. नाही दारू पिऊन नाही कॉलेजला आहेत पण हिंदी बोल. तुझं चाललंय काय आई? तू एवढ्या घाबरलेल्या चेहऱ्याने का प्रश्न विचारतेस मला? नाही शलाका मला ना जरा वेडच लागणार आहे आता. तू आता एक बोलते झोपेत एक बोलत होतीस. झोपेत? अगं आई नीट काहीतरी सांग. तू काल रात्री झोपेमध्ये बोलत होतीस हिंदीमध्ये. म्हणालीस कितनी शराब पीते हो जान निकल जाएगी. अगं हसतेस का? बाबा हसू नको. बाबा ऐकतील ना. बाबा काय ऐकतील? अगं आई काल आम्ही देवदासला नव्हतो का गेलो, त्यातले डायलॉग आहेत ते. आई म्हणजे स्वप्नात मी नक्की ऐश्वर्या किंवा माधुरी. नाही ऐश्वर्याच. कोण दिसते? अगं आई पारो आणि चंद्रमुखी. हो पण पारोच. बरं झालं बाई. मला आपलं असं वाटलं की काल रात्री काय वाटलं तुला? म्हणे हिंदीत कोण बोलतं, दारू कोण पितं? नाही शलाका तुला कळणार नाही. तू जा बरं. जा जा पण उशीर केला. जा जा. प्रीती वाट बघत असेल. नीट जा. हा चला भाजी टाकते मी आता. सचिन काय रे? ये तुझीच वाट बघतोय सगळेजण. काय झालं रे?
हे देसाई कुठे दिसत नाही. कुठे काय काय झालं का रे? नाही अरे तुझ्यासाठी न्यूज आहे एक. माझ्यासाठी काय? एक गुरु सांग ना, असं काय करतो? सांग काय झालंय? अरे शेखर, आता तू आमच्यामध्ये नसणार आहेस. अरे असं काय? अरे तो अहमदाबादचा प्रोजेक्ट मी केला ना, ती फाईल टेबलवरती रेडी आहे. आम्हाला सगळं कळतंय रे. हो, हो. आता आमच्या शेखर, तुझ्यासाठी बॉसने लेटर दिलंय. लेटर काय ते बघू जरा, ते दे ना. ए सचिन, राहू दे रे, मग देऊ ना आपण. काय घाई आहे? अरे असं काय करतो? मला बघू दे ना काय दिले ते. असं अरे मला वाटतं ते. मला वाटतं हे लेटर. अरे दे रे, तू त्याचा खास मित्र आहेस. दे, तूच दे. अरे दे ना यार लवकर. तुम्ही पण जीव काढतात जायला. शेखर सॉरी सॉरी, एवढं सिरियसली मनाला लावून घेऊ नको. आयला तुम्ही पण ना काय माणसात रे. अरे ठोका चुकवलात ना माझा. थँक्यू विश यू ऑल द बेस्ट. अरे थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अरे काय तू पण माणूस आहे. मिळालंय तुला. हो गवत, उद्यापासून ना ऑफिसमध्ये टाय लावून येत जा, म्हणजे ना तुला पण इन्क्रीमेंट देतील. नाही, तू आता नवीन टाय घेशील ना, मला तुझ्या जुन्या दे. ए कम ऑन. शेखर, आता ही खुर्ची माझी. येस आता येस इथे मी बसणार. येस. एक मिनिट. हॅलो. हॅलो, अहो मी बोलते. हा श्यामल बोल. अहो असं काय, लक्ष कुठे आहे तुमचं? का ग? टिफिन विसरलात तुम्ही घरी. अच्छा अच्छा. नाही अगं जाऊ दे आज. अहो जाऊ दे काय, आता मी पाठवलं असतं शिर्याला, पण तो आता गेलाय. अगं असू दे श्यामल, आज मी इथे कॅन्टीन मध्येच खाईन काहीतरी. बरं, पण ते कॅन्टीन मधलं तेलकट काही खाऊ नका. हा श्यामल यू डोंट वरी. हे बघ मी नाही खाणार तेलकट वगैरे काय. हो. ए शेखर, अरे वहिनीला गुड न्यूज सांग ना. ए सांग ना. हो जरा थांबा. काय कसली गुड न्यूज आहे? अगं मला प्रमोशन मिळालंय. अगं बाई, हो. अरे इन्क्रीमेंट मिळालं ते पण सांग ना. हो अगं हो, ऐकतेच ना हे. अगं आता गुरुने मला दिलं लेटर. वहिनी पार्टी पाहिजे, पार्टी. हो रे बाबानो. हो हे श्यामल, अगं ऐकतेच ना मागे काय गोंधळ चाललाय तो. हो ऐकलं. ए बरं, हे बघ मी ठेवतो आता फोन. हा अगं हे लोक दिवसभर छळणार मला आता. चल ठेवतो, भेटू संध्याकाळी. बाय. काय ग श्यामला, तू तुझे फोन नंबर आठवतेस की काय? नाही आबा, यांचा फोन होता. काय म्हणू? आबा आनंदाची बातमी आहे. काय? अहो यांना इन्क्रीमेंट मिळालंय. काय अगं काय सांगतेस काय? इन्क्रीमेंट मिळाली बाबा, ही खरंच आनंदाची बातमी आहे. व्हेरी गुड. आपण बरं का हे सेलिब्रेट करूया. यांचे मित्र सुद्धा ऑफिस मधले मागून ओरडत होते फोनवर, पार्टी पाहिजे म्हणून. बरोबर आहे, पद्धत आहे तशी. मग हा शेखर काय म्हणाला? हा नाही काय म्हणाले, काय नाही, म्हणजे बातमी दिली आणि ठेवतो म्हणाले फोन. हरकत आहे. बरं का श्यामला, आपण त्याला सरप्राईज देऊया. सरप्राईज. इकडे बरं, तू वेळेवर आला. इकडे मी नाही जाणार आता खाली, आत्ताच आलोय मी. अरे ऐकून तर जाऊ नका रे कुठे. हे बघ मी काय झालं माहिती आहे, आता मला श्यामलाने सांगितलं, अरे शेखरला तुझ्या बापाला इन्क्रीमेंट मिळाली. काय सांगता बा? खरंच आहे? तुला कसं कळलं? आता फोन आला होता ऑफिस मधून बाबांचा, त्यांनी सांगितलंय. सई रे सई, मला वाटलंच होतं. काहीतरी थापा पडू नको. वाटवतं म्हणजे काय हो थापा मारतो? अहो खरंच, मी आज पेपर वाचला ना, राशी भविष्य पाहिलं, माझं लिहिलं होतं आनंद वार्ता समजतील. यस, असं लिहिलं होतं काय? आणि काल काय लिहिलं होतं? पराभव अटळ म्हणून, की तू उपाशी राहणारच म्हणून. आबा बरं आता काय माहिती का, आम्ही त्याला सरप्राईज देणार आहोत. बरं का, तर तू त्याच्या तयारीला लाग. आपण काय करूया? आपण मी काय करते, वाटाणे भिजत घातले आहेत ना, मी पटकन नको तू काही बनवू नकोस. का? आपण नको ऐक माझं, आपण हॉटेलातून मागूया. हो ए नाही, मंगूकडनं मागवायचं नाही, मला चालणार नाही. आबांना पण त्याचा त्रास होतो. मंगूकडचं तो आणला, मला celebration माझं ऐकून घ्या ना. नाही माझं ऐकून घे ना आधी. हा मंगूकडे नाही, आपण बाबांना काय आवडतं? चायनीज. आपण चायनीज आणूया. यस.
नाही नाही, आबांना ते अजिबात चालणार नाही, आबांना ते आवडत नाही. आबा चायनीज म्हटलं की तुमचं आम्हाला तू काय काळजी करू नकोस. शेखरला फार चायनीज आवडतं ना. हो. मी एक दिवस शेखरसाठी चायनीज खाईन. हा काय बापरे, हे मोठं सरप्राईज आहे. बाबांसाठी आबा चायनीज खातायत. आबा तुम्ही ना चॉपस्टिक नाही का? नाही नाही जमणार तुम्हाला. तुम्ही असे हाताने खा. नाही चमच्याने खा ना आबा. नाही तुम्ही फक्त नूडल्स सूप प्या तुम्ही सूप. इकडे कान फिरकुड चॉपस्टिक. इकडे इकडे काय आज काय जेवणाचं वगैरे काय काय चाल? बाबा गेल्या आठवड्यात तुम्ही त्या कॉन्फरन्सच्या वेळी खाल्लेलं तुम्हाला आवडलेलं ते. अरे शिर्या कसं मराठी बोलतो रे. हा खाल्लेलं आवडलेलं खाल्लं होतं आवडलं होतं. बरोबर. तेच खाल्लेलं ते ते कुठल्या हॉटेलमधलं? अरे ते एक होतं कुलाब्याला, पण काय फॅन्टॅस्टिक फूड होतं रे. प्रॉन्स हक्का नूडल्स होते आणि एक ट्रिपल शेजवान. अरे काय अप्रतिम बनवलं होतं, खरंच सांगतो खरंच. मग एकदा आणायचं की आम्हालाही कळलं असतं कसं लागतं ते. हो काय श्यामल, अगं काय रेट्स होते माहितीये त्या हॉटेलमध्ये. तेवढ्या पैशामध्ये आपल्या घरात टोपली भर कोलंबी आली असती. हो नाही आली असती टोपलीभर कोलंबी, पण आपल्याला तसं घरच्या घरी करता आलं असतं का? माझी करण्याची तयारी आहे, पण त्याला तो काहीतरी खास तवा लागतो ना, चायनीज असा पसरट. आबा कुठला हो तुम्ही म्हणाला होता चायनीज तवा असतो? चायनीज मध्ये काहीतरी चॉंगलिंग असं म्हणतात. नाही बाबा काहीतरी काय. खारकरना विचारतो, त्यांच्या ओळखीच्या कोणातरी गाडी येते नरिमन पॉइंटला. हो ते तर ते लागतं ना, ते नाही म्हणून नाही करता येणार. अरे काय हे आहे ट्रिपल शेजवान राईस, स्पेशल हक्का नूडल्स, स्पेशल प्रॉन्स. अरे तुमच्या आवडीचं आहे आणि त्याच बापरे, एवढं एवढं म्हणजे काय हौसेला मोल नसतं बरं का. एवढं म्हणजे काय. अरे बापरे काय. आणि हा नवा टाय तुमच्या प्रमोशन बद्दल. उद्यापासून हा टाय लावायचा. बाबा माझ्याकडून टायपिंग त्याच्यावरती. ओ थँक्यू हे पण नवीन शर्ट नको त्याच्यावरती. हा तेच म्हणतो मी, नवीन शर्ट नको. काही म्हणायची गरज नाही. हा आबा मी आणलेला आहे हा तुमचा नवीन शर्ट. अगं श्यामल काय तू माझं बरं काय तुझ्या प्रमोशनची हे प्रमोशनचं सरप्राईज सेलिब्रेशन आहे. अरे काय एवढं कशाला. हे बघ हे घे. अहो आबा काय आहे? अरे हे टाय आणि पिन लावायची, म्हणजे खिशात पेन नको का चांगलं, म्हणजे म्हणून आणलेलं आहे. बरोबर आहे आबांचं. चला जेवायला सुरुवात करूया. काही डिश घेऊन. हो हो हे नीट ठेवायचं ना इकडे, याच्यात नका सांगू ना काहीतरी. घाई केवढी झाली आहे. हळूहळू घाई असणार काल उपास घडलाय ना काल नाही धरलो म्हणून. बरं मी हे काढून आणते याच्यामध्ये. ये ग तू ताट. सेम बघा तसंच आहे की नाही. हो कोण शेखर. अरे ये ना, ये इकडे. बस 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 इकडे बस. काय आबा काय करताय? काय जेवलात ना रे व्यवस्थित? हा हो जेवलो भरपूर. हा मजा आली. हे या तुझ्या शिर्यानं कुठून तरी आणलं होतं तुझं ते काय हाका माका काय ते चाव फाव मेन काय सुई चॉप ते काय ते आणलं होतं ना. ते तू काहीतरी म्हणावं होता ना, ते लक्षात ठेवलं बरोबर. तुला सरप्राईज दिला त्यांनी. सरप्राईज तर काय. हा शिर्या काय उपद्व्याप करेल काय सांगता येत नाही रे बाबा. काय रे शेखर, म्हणजे तुला आनंद झाला दिसत नाही. म्हणजे एवढं इन्क्रिमेंट मिळालं, प्रमोशन मिळालं, चेहऱ्यावर तितकासा आनंद दिसत नाही. तो का? नाही तसं काय नाही. हा बा मी आपला जस्ट एक हिशोब करत होतो. कसला हिशेब? हा कसला हिशेब कसला? नाही आबा काय आहे, हे म्हणजे प्रमोशन मिळालं, इन्क्रिमेंट मिळालं, पण हे पगार एक साधारण 400 रुपयांनी वाढला. मग चांगलं आहे की. 400 रुपये कमी आहेत काय? मग 400 ते 400 मग. हो पण आबा काय आहे की ही जी सरप्राईज पार्टी झाली ना आजची, त्याच्या हॉटेलचं बिल आज 1100 रुपये झालं. म्हणजे बाकीचा खर्च वगैरे सगळं धरून एक 2-3 महिन्याचं इन्क्रिमेंट गेलं याच्यातच.
अरे नारायणा तू त्याचा हिशेब करत होतास होय. नाही 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 हिशोब म्हणजे मी आपला जस्ट एक असं हे हे बघ शेखर तुला मी सांगू काय हा तुला मी मनापर्यंत सांगतो अनेक गोष्टी बरं का आयुष्यामध्ये अशा असतात की त्याचा हिशेब लावता येत नाही. हा विशेषतः बरं का आनंदाची किंमत पैशात नाही रे मोजता येत. हा हे बघ आजचा खर्च जरी तू म्हणतो तसा ह्या 1300-1400 रुपये झालेला असला ना तरी तू आपल्या कुटुंबाच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला पाहिजे होता. हा अरे तो 13-14 लाख मोलाचा होता असं तुला मला वाटतं. हा 13-14 लाख त्याच्यापेक्षा जास्त मोल होतं त्याचं. आणि तो महत्त्वाचा आनंद बरं का तो महत्त्वाचा आणि म्हणून हा आनंद आहे ना तो लाख मोलाचा असतो. आणि असे आयुष्य आपल्या मध्यमवर्गीयच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग जे येतात ना हा दुर्मिळ क्षण जे येतात ना ते त्यावेळेला ते महत्त्वाचे असतं असं मला वाटतं. नाही तुमचं बरोबर आहे आबा म्हणजे मला अगदी तसं असं म्हणायचं नव्हतं पण मी तुझं म्हणणं तसं चुकीचं नाही माणसाने व्यवहारी असावं. पण मी काय म्हणतो मध्यमवर्गीयांच्या आयुष्यामध्ये असे दुर्मिळ क्षण जेव्हा येतात ना हा तेव्हा जरा तात्पुरता तो व्यवहार जरा बाजूला ठेवा. हा नाही आबा बरोबर आहे तुमचं माझ्या खरंच लक्षात नाही आलं. याच्या पुढे लक्षात ठेव. चालच पुढे बस 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 शाबास. नाही तुझ्या प्रमोशन बद्दल अभिनंदन करायचं मगाशी राहून गेलं म्हणून आता केलं. हो आबा सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी